आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा। वेतनवाढीच्या घोषणेनंतर शिंदे आणि फडणवीसांचे एसटी कर्मचाऱ्यांनी आभार मानले। सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीसांना हार घालून आभार मानले। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। वेतनवाढीच्या घोषणेनंतर कृती समितीचे संदीप शिंदे माध्यमांशी बोलत असताना गोंधळ। सदावर्ते दाम्पत्यानं घोषणाबाजी करत माध्यमांसमोर गोंधळ घातला। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर। श्रीरंग बर्गेंची टीका। तर मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना पोलिसांकडून अटक। जयदीप आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात। मालवण पोलीस त्याला आज कोर्टात हजर करणार। काँग्रेस नेते राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर। कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन। काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिवंगत नेते वसंतराव चव्हाणांच्या घरी भेट देणार। नांदेडमधील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। विश्वजित कदमांकडून ठाकरेंना स्मृतीस्थळ लोकार्पणाचं निमंत्रण। मात्र खासगी दौऱ्याचं कारण सांगत कार्यक्रमाला जाण्यास ठाकरेंचा नकार। सांगलीच्या पराभवाची सल ठाकरेंच्या मनात कायम असल्याची चर्चा। हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता। कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचं हर्षवर्धन पाटलांनाही निमंत्रण। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतरवालीत भेट। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत शिंदे फडणवीसांचा संवाद। 2 दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ, शिंदेंचं आश्वासन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देता येतं का ते पहा, राज ठाकरेंचं आवाहन। तर शेतकरी पण लाडका हे सरकारनं दाखवून द्यावं, राज ठाकरेंचा टोला। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाही, सरसकट भरपाई मिळेल। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। ज्यांच्या वस्तू किंवा जनावरं गेली अशांचे पंचनामे होणार, मुंडेंची माहिती। आदित्य ठाकरेंकडून संभाजीनगरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। महाराष्ट्राला कृषी मंत्र्यांचं नावही माहीत नाही, आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका। 3 वर्षातून एकदा बांधावर येऊन शेतकऱ्यांचं दुःख कळत नसतं, आदित्य ठाकरे युवराज। त्यांना शेती आणि कृषी मंत्री काय कळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा पलटवार। सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाला झटका। तानाजी सावंतांचे निकटवर्तीय डीएस सावंतांचा पवार गटात प्रवेश। डीएस सावंत शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख। निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय। आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर व्हावं अशी आग्रहाची गरज नाही, शरद पवारांचं विधान। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल, शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीत कोणाची लढाई नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच। महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री व्हायचंय, भर सभेत सांगतात की माझं नाव जाहीर करा। खासदार श्रीकांत शिंदेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा। शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली, ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं दुकान कायमस्वरूपी बंद झालंय। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित होणार। विधानसभेत महाविकास आघाडीला 170 ते 180 जागांवर यश मिळेल, जयंत पाटलांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर सत्तेसाठी पॉप्युलर चेहरा वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती, वडेट्टीवारांची टीका। कितीही स्वप्न पहा, राज्यात सत्ता परिवर्तन होणार, पुढची 20-25 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला। भाजपचे 60 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, भाजपचा अंतर्गत रिपोर्ट सांगतोय। राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार, रोहित पवारांचा दावा। 4 दिवसात सर्व विधानसभेच्या जागेचे रिपोर्ट जमा करा, कुणासोबत युती नाही, कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। तर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीवर नाराजी, मनसेचा सर्व्हे। भाजपा आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबत डान्स, विजय वडेट्टीवारांकडून व्हिडिओ ट्विट करत निशाणा। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचं भान नसल्याची वडेट्टीवारांची टीका।
तर वडेट्टीवारांमध्ये गौतमी सोबत नाचण्याचा दम नाही आणि त्यांची पर्सनॅलिटीही नाही. आमदार संदीप धुर्वेंचा वडेट्टीवारांवर पलटवार. महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द. शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं सरकारचा निर्णय. गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून कोकणवासियांसाठी खास गिफ्ट. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी. राज्य सरकारकडून 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी. बडोदा JNPT महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा. 15 महिन्यांचा विक्रमी कालावधीत बोगद्याचं काम पूर्ण. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार. 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं सोयीचं होणार. गणेशोत्सवानिमित्त भाजप नेते संजय उपाध्याय यांनी 50 बसेस कोकणात पाठवल्या. कोकणवासी बांधवांना गणेशोत्सवानिमित्त 50 लालपरीची व्यवस्था. नंदुरबार शहरातील संत कबीरदास व्यायाम शाळेकडून उत्साहात गणरायाचं स्वागत. लेझर शो करत बाप्पाचं आगमन. नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मूर्तींची गुजरात मध्य प्रदेशमध्ये देखील मागणी. शहरात 100हून अधिक गणेश मूर्तींचे कारखाने तर मूर्ती खरेदीसाठी बाजारांमध्येही गर्दी. जळगावच्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शाडू मातीचा बाप्पा बनवण्याची कार्यशाळा. दिव्यांग विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवले पर्यावरणपूरक गणपती. पुण्यात राजाराम मंडळाने उभारलेल्या देखाव्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचा आक्षेप. गोल्डन टेम्पलच्या देखाव्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार. अंधेरीच्या DN नगर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई. ड्रग्ज विक्रेत्या आरोपीला अटक करून धिंड काढली. धुळ्यात वाढदिवसी तलवारी नाचवणं 2 तरुणांना मागात पडलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून दोघांना अटक. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळल्यानं 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू तर जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू. बेकायदेशीर प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा. कॅब चालक मालकांची मागणी. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोलिसांनी अडवला कॅब चालक मालकांचा ताफा. नाशिकच्या मालेगावात तरुणीवर ऍसिड हल्ला. झोपेत असतानाच झालेल्या हल्ल्यात तरुणीचे आईवडीलही जखमी. 2 महिन्यानंतर होतं तरुणीचं लग्न. पोलिसांकडून शोध सुरू. अंबरनाथमधील साक्षीदाराला मारहाणीचं प्रकरण. फरार आरोपीकडून आमदार बालाजी किणीकरांना श्रीकृष्णाची उपमा. फेसबुकवरील व्हिडिओ व्हायरल. किणीकर आरोपींना पाठबळ देत असल्याची चर्चा. धुळ्याच्या साक्री तालुक्यात पानखेड गावच्या फरशी पुलावरून ट्रॅक्टर नदीपात्रात पडला. खड्डे चुकवताना नियंत्रण सुटल्यानं अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. गुजरातमधील 106 गावांना पुराचा धोका. 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा तर 3 राज्यांमध्ये पुरामुळे 64 मृत्यू. उत्तर कोरियात किम जोंग प्राणघातक पूर रोखण्यात अयशस्वी. हुकुमशहा जोंगनं 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं. दक्षिण कोरियाच्या न्यूज एजन्सीचा दावा.